हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता अध्याय 18 श्लोक 61. निवृत्तिरूपी मूढस्य प्रवृत्तिरूप जायते, प्रवृत्तिरपि धौरस्य निवृत्तिरफलदायिनी. अनुवाद: मूर्ख मनुष्याची निवृत्ती सुद्धा प्रवृत्ती रूप होते, परंतु धैर्यशील पुरुषाची प्रवृत्ती सुद्धा निवृत्तीप्रमाणे फलदायी ठरते. विवेचन: प्रवृत्ती व निवृत्तीच्या स्वरूपाकडे लक्ष वेधीत या सूत्रात अष्टावक्र स्वामी सांगतात की मूर्ख मनुष्य या ऐहिक जगातील सुख उपभोगाची साधने सोडून देऊन घरदार, पत्नी, मुले वगैरेंचा त्याग करून जंगलात निघून जाईल. हत्ती, घोडे, हिरे जवाहर, महाल माड्या हे सर्व सोडून भगवी वस्त्रे घालून संन्यासी होऊन जाईल. केस काढून मुंडन करून अंगावर भस्माचे पट्टे ओढून घेईल. तरी सुद्धा हे सर्व करण्यात त्याचा अहंकार, वासना, अज्ञान व मूढपणा असतोच. त्यामुळे ही निवृत्ती नसून प्रवृत्तीच आहे. मी त्याग करतो, मी हे करतो, मी ते करतो ही प्रवृत्ती मीपणातून उद्भवलेली असते. हे सर्व करण्यामागे काहीतरी मिळविण्याची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत ही प्रवृत्तीच आहे. ज्याने घर सोडून आश्रम स्थापन केला, संसार सोडून मोक्षाची इच्छा धरली, ऐहिक सुखे सोडून आश्रम स्थापन केला, संसार सोडून मोक्षाची इच्छा धरली, ऐहिक सुखे सोडून स्वर्ग व मुक्तीची नवी वासना स्वीकारली, यामुळे तो निवृत्त झाल्याचे भासू लागले, तरी त्यातल्या वासनेमुळे ती प्रवृत्तीच राही. संसाराचा व्याप सोडून आता तो आश्रमाचा व्याप करेल. येथील कर्तव्य कर्मे करत बसेल. संसारात जरी सन्मान मिळाला नाही तरी आश्रमात मान सन्मान प्राप्त करण्याची वासना जास्त तीव्र होईल. म्हणून अशा व्यक्तीला निवृत्त म्हणता येणार नाही. याविरुद्ध ज्ञानीपुरुषाचे कर्मात इच्छा, वासना व अहंकार नसल्यामुळे संसारातच राहून, प्रवृत्त राहून तो निवृत्तीचे फळ प्राप्त करतो. प्रवृत्ती किंवा निवृत्तीची कसोटी बाह्य विषय नसून आतली वासना आहे. अध्याय 18 श्लोक 62. परिग्रहेषु वैराग्यम प्रायो मूढस्य दृश्यते, तेहे विगृहीता शस्य को रागः को विरागता. अनुवाद: मूढ माणसाचे वैराग्य ठरविण्यासाठी परिग्रहाची कसोटी वापरतात, पण ज्याचे देहभान व देहाची आसक्ती गळून पडली आहे अशा ज्ञानी माणसाचे वैराग्य कसले व रागमयता कसली. विवेचन: वरील सूत्रातील प्रतिपादनाचाच धागा जोडून याही सूत्रात स्वामी अष्टावक्र म्हणतात की परिग्रहाचा म्हणजे संपत्तीचा व तुम्ही ज्याचा संग्रह केला आहे त्याचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे. परंतु मूढ पुरुष धनसंपत्ती, घरदार, राज्य, महाल माड्या यांच्या संग्रहाच्या त्यागालाच वैराग्य समजतो. किती संग्रहाचा त्याग केला अशी कसोटी ठरवून त्यानुसार वैराग्य छोटे की मोठे, सौम्य का तीव्र ते ठरवितात. जास्त त्याग करेल तो जास्त वैराग्यशील मानतात, पण काहीतरी मिळविण्यासाठी त्याग केला तर तो त्यागही नाही व वैराग्यही नाही.
तो केवळ आणि केवळ स्वार्थ आहे, वासना आहे, तृष्णा आहे. जास्त काही प्राप्तीच्या इच्छेने क्षुद्र व कमी बाबीचा त्याग मूर्ख व मूढ माणसेच करत असतात. राग, या ठिकाणी राग म्हणजे आसक्ती घ्यायची बरं का. राग व वैराग्य दोन्हीही अज्ञानच आहेत. ह्याच्या उलट आत्मरूपात रममाण झालेल्या ज्ञानी माणसाच्या या संसाराबद्दलच्या अपेक्षा नाहीशा झालेल्या असतात. संसार, संपत्ती, सुख यांना तो क्षुद्र, नाशवान व क्षणिक मानतो. तो न रागी आहे व विरागी. त्याला काही सोडावे लागत नाही, कारण तो कशाचाच संग्रह करत नाही. जी व जशी स्थिती आहे तीच सुखाची म्हणून तो जगतो. धनसंपत्ती असणे हे संसारी असल्याचे लक्षण नाही व त्याचा त्याग करणे हेही वैराग्याचे लक्षण नाही. हा तर मूळ माणसाचा विचार आहे, ज्ञानी माणसाचा नव्हे. राग व विराग, आसक्ती व उदासीनता या दोन्हीचा जन्म वासनेमुळे होतो. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत ज्ञानही मिळत नाही व मुक्तीही मिळत नाही. अध्याय 18, श्लोक 63. भावना भावनासक्त दृष्टीर्मूढस्य सर्वदा भव्य भावनया सातु स्वस्थस्य अदृष्टीरूपिणी. अनुवाद: मूर्ख माणसाची दृष्टी नेहमी भावनेच्या व अभावनेच्या विचारात गुंतलेली असते, परंतु शांती स्वरूप ज्ञानी पुरुषाची दृष्टी भावना अभावनेने युक्त असून त्यांची प्रती जणू अदृष्टी असल्याप्रमाणे असते. विवेचन: स्वामी अष्टवक्र सांगतात की मूळ पुरुषाची वैचारिक दृष्टी नेहमी भावना व अभावना ह्याचीच विचारात अडकलेली असते. त्याला नेहमी ह्याची चिंता लागलेली असते की माझ्याजवळ आता किती आहे, अजून किती कमी पडले आहे, कोणत्या प्रकारे भरून काढता येईल, कुणाला कसे फसवून, कट कारस्थान करून, बेईमानी करून जास्तीचा पैसा कमवता येईल. जे आहे त्याचा उपभोग करायचा सदैव विचार सुरू असतो. सारी शक्ती ह्यात काय आहे व काय नाही भावाच्या व अभावाच्या गुंग असते. वेगळा विचार तो करू शकत नाही. घाणीच्या बैलाप्रमाणे तो ठराविक जागेतच एकाच खुंट्याभोवती गोल गोल फिरत असतो. तो सुखाने जे आहे त्याचा उपभोग व त्याचा त्यागही करू शकत नाही. साप व मुंगसाप्रमाणे त्याची स्थिती होते, परंतु ज्ञानी माणसाची दृष्टी या दोन्ही विचारातून मुक्त असते. काय आहे व काय कमी आहे याच्या भावनात्मक व अभावनात्मक अशा दोन्ही गोष्टीची त्याला चिंता नसते. या दोन्ही बाबतीत मन काढून घेत जे आहे व जेवढे आहे त्यातच तो संतुष्ट असतो, कारण या भावनात्मक व अभावनात्मक विचारांचा जन्म वासनेतून होतो. ज्ञानी माणूस वासनारहित असल्याने या मर्यादा ओलांडून तो पुढे जातो. परिस्थितीनुसार तो भाव व अभाव यांनी ग्रस्त तर हो असतो, पण त्याचे मन व वैचारिक दृष्टी त्यावर कधीच पडत नाही. ओम शांती शांती शांती.